दमदार आमदारांच्या पाठिंब्याने उमेदवारी अर्ज वडखळ खारेपाट विभागात राजकीय समीकरणे बदलणार, शेवटी कोणाचं तराजू भारी पडणार, पाहुयात सविस्तर। नमस्कार मंडळी, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। रायगडच्या राजकारणातील सगळ्यात वेगळ्या अपडेट्ससह चला पाहुयात सविस्तर बातमी। पेन रायगड वडखळ खारेपाट विभागातील जिल्हा परिषद निवडणुकीत आज महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठला गेला। शिंदे गटाचे दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत मिलिंद पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या उमेदवारीसोबतच विभागातील राजकारणात नवीनच ऊर्जा आणि उत्सुकता निर्माण झाली। स्थानिकांमध्ये चर्चा रंगली की आमदारांचा थेट पाठिंबा असलेल्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो। आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट म्हटलं, खारेपाट विभागातील जनतेचा आशीर्वाद मिलिंद पाटील यांच्यासोबत आहे। मागे कोणी काय केलं हे महत्त्वाचं नाही, आज दमदार काम करणारा उमेदवार जिल्हा परिषदेत पाहिजे। लोकांच्या सुखदुःखात धाव घेणारा माणूस हवा। रायगड जिल्हा परिषदेसाठी दाखल झालेल्या उमेदवारीनंतर खारेपाट विभागात चर्चा वाढली। मिलिंद पाटील यांच्या सततच्या संपर्क मोहिमेमुळे आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासामुळे त्यांची लढत अधिक जोमदार होताना दिसत आहे। राजकीय पातळीवर पाहता या उमेदवारीने इतर पक्षांचे गणितही बदलण्याची शक्यता आहे। खारेपाट विभागातील निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, आमदारांच्या बॉडी बिल्डर सारख्या मतदार व्यवस्थेने बाजी मारली तर आश्चर्य नाही। सामोरे जात आहात उमेदवार आहात तर कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण मतदानासमोर जाणार? सर्वात प्रथम मुद्दा असा आहे की खारेपाटामध्ये न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड। पुढच्या अपडेटसाठी जोडून राहा न्यूज कट्टा एक्सप्रेस। सहकार्याने या अगोदर आवाज उठवलाय आणि खारेपाटातली जनता तहानलेली आहे। धरण आपल्या शेजारी असताना सुद्धा अतिशय महिला वर्गांची जी ससेहोलपट होते ते आम्हाला बघवत नाही। पाण्याचा जो यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे त्याला निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्याला न्याय दिला जाईल आणि खारेपाटातील पाण्याची तहान शमवण्याचा आमचा हा पहिला प्रयत्न राहील। कारण गेली 7.5-8 वर्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांकडे जे जिल्हा परिषदेचं एमआय खातं आहे त्याच्याकडे ढुंकून न बघता खारेपाटाच्या जनतेला पाण्याविना ठेवण्याचं महापाप हे विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी केलं आहे। त्याचा जाब यावेळी ही खारेपाटातली जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की भाजपचे आमदार कमी पडले? नाही, मी प्रश्न पुन्हा एकदा याचं उत्तर देतो। स्थानिक जे जिल्हा परिषद सदस्य होते, मायनर इरिगेशन शहापाडा धरणाचं हे जिल्हा परिषद अंतर्गत येतं, याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्याची होती। आमदार खासदारांनी भरीव निधी आणली परंतु याचं इम्प्लिमेंटेशन का झालं नाही याचा जाब यावेळी खारेपाटातली जनता विद्यमान सदस्याला देणार। जिल्हा परिषद सदस्याची किंवा त्याच्या 5.5 वर्ष म्हणजे तुम्ही असंही मानता की 5.5 वर्ष ते फेल्युअर आहेत। हा खारेपाटाचा प्रश्न का सुटला नाही इतके दिवस? त्यामुळे आणि बरीचशी कामं आहेत खारेपाटातल्या आमच्या जी पूर्ण खाली मंत्री बेडीपासून जी बेड्यांची व्यवस्था आहे, अनेक साखव त्या ठिकाणी बांधणं गरजेचं आहे। रस्ते गेलेले आहेत पण अद्याप बरीचशी कामं प्रलंबित आहेत। त्या प्रश्नाला निश्चित आमदार महेंद्र दळवी साहेबांच्या माध्यमातून या खारेपाटातल्या जनतेचे दुःख पुसण्याचं काम माझ्यासारखा एक तरुण सहकारी करेल एवढंच या निमित्तानं सांगतो। आमदार 2 टर्म आहेत, आमदार फेलेबल झालेत असं नाही वाटत तुम्हाला? नाही, याच्याबाबत मी आता भाष्य करणार। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे आणि स्थानिकांचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे सदस्य असतात त्यांनी काय कामं केली याचं उत्तर देणारी ही निवडणूक असेल। आमदारांचा विषय नाही, स्थानिक स्वराज्य संस्था त्या जिल्हा परिषद मतदारसंघातली असते। आमदार खासदारांचे जे निधी असते त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी तिथल्या स्थानिक पुढाऱ्याची असते, ते कमी पडले हे दुर्दैव म्हणावं लागेल। असणारा उमेदवार यांनी काल भाजपकडनं उमेदवारी भरली आणि आज आपल्याकडनं ही कशा प्रकारची निष्ठा आहे की तुम्ही चोरून आणलात उमेदवार? असं आहे की सुधागडमध्ये आमचे सिटिंग मेंबर होते रवी शेठ, काल त्यांनी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला। आता ती भाजपची कटुनीती असेल किंवा रणनीती असेल, तर आमचे मित्र आहेत सहकारी मिलिंद पाटील, फार पूर्वीपासूनचे माझे हितसंबंध आहेत, मैत्रीचे आहेत। सामाजिक कबड्डी क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये खूप काम उल्लेखनीय केलं आहे। खरं म्हणजे पेनमध्ये खरं जर सिनियरिटी बघितली तर मिलिंद जाते। सगळ्यांची इच्छा होती की मिलिंदला वडखळ मतदारसंघाची जिल्हा परिषद उमेदवार मिळायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीकडनं, पण तसं झालं नाही आहे। पण माझं प्रेम, पक्षावरचं प्रेम आणि आमच्या अथक कार्यकर्त्यांची मेहनत या ठिकाणी त्याला घेऊन आली। आज शिवसेना पक्षाकडनं वडखळ जिल्हा परिषद गटाची त्याला उमेदवारी जाहीर केली आहे। एक वेगळं नेतृत्व आहे, सर्वमान्य नेतृत्व आहे आणि पूर्ण खात्री आहे चांगल्या मताधिक्याने निश्चित निवडून येतील मिलिंदजी आणि पेनचं नेतृत्व करतील, पेनच्या जनतेला न्याय देतील आणि असा योद्धा जिल्हा परिषद पाहिजे ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। पेनच्या जनतेने त्यांच्यावर खूप प्रेम केलं, हे प्रेम असंच मत स्वरूपात येणाऱ्या 5 तारखेला मतपेटीमध्ये किंवा याच्यामध्ये त्याला मिळेल अशी अपेक्षा आहे। म्हणजे रणनीतीचा तो भाग आहे। आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये झालेल्या मागच्या नगरपंचायत, नगरपालिका
महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे काय बघितलं चित्र, आम्ही कोणाला पळून येत नाही आहे, स्वइच्छित लोक येतात. कारण शिंदे साहेबांवरती प्रेम करणारी महाराष्ट्र जनता आहे आणि म्हणून मिलिंद सारखा एक योद्धा म्हणता येईल की खऱ्या अर्थाने जनतेसाठी अहोरात्र काम करणार आहे. आणि मग सांगितलं त्याचं उल्लेखनीय काम बघून आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने सांगितलं की मिलिंदसारख्या नेत्याला वडखळ उमेदवार द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी आज आलो, कारण आमच्याकडे पण फॉर्म भरायची गडबड आहे. आता भारतीय जनता पार्टीने या सगळ्याचा विचार पूर्वी करायला पाहिजे होता. महायुती किंवा युती धर्म पाळणं हे सगळ्यांचंच काम आहे आणि म्हणून रायगडच्या प्रमुख नेते मंडळींनी, आमदार खासदार असतील, त्यांनी ह्या सगळ्याची गोष्टीची विचार मंथन तर नक्की करायला पाहिजे होतं. आज शेवटचा दिवस आहे. अशामध्ये एखाद्याला जर आपल्या 5 वर्षाच्या याच्यामधून जर बाहेर काढलं आणि त्याची इच्छा झाली लढण्याची, तर आमच्यासारखं त्याचं नक्की स्वागत करतो. एक चांगलं नेतृत्व पेनमध्ये उद्यास निश्चित आलेलं आहे असल्याला आम्ही स्वीकारले. आणि वडखळ जिल्हा परिषद गटामध्ये 100% दोन्ही पंचायत समिती गण हे चांगल्या मतात निवडून येतील. आम्ही ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत, मला असं वाटतं एक जनतेमध्ये लहर आहे. कारण गेले कित्येक वर्ष नगरपालिकेमध्ये आम्ही वंचित आहोत जिल्हा परिषदेमध्ये. तर ह्या जिल्हा परिषदेवरती शिवतेवरती भगवा पडण्यासाठी अशा व्यक्तींची गरज आहे. त्यांनी आज प्रवेश केला, त्याचं स्वागत आहे आणि आज सगळ्यांसमोर उमेदवार जाहीर केला.